जिल्ह्यातील अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. दरम्यान राजारामपुरी पोलिसांना एक जण राजाराम तलाव परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आज सापळा रचून गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला राजाराम तलाव परिसरातून अटक केली आहे. अविनाश बाळू बल्लाळ असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 30,000 रुपये किमतीचा 1 किलो गांजा, एक ऑटो रिक्षा आणि मोबाईल संच असा एकूण 2,81,425 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मात्र 30,000 रुपयांचा गांजा विकण्यासाठी तो स्वतःची 2.5 लाख रुपये किमतीची ऑटो रिक्षा घेऊन आला, पण पोलिसांनी ऑटो रिक्षा जप्त केल्यानं त्याला 30,000चा गांजा 3 लाखाला पडलाय अशी चर्चा सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, सहाय्यक फौजदार समीर शेख, संदीप सावंत, अमोल पाटील, विशाल शिरगावकर, नितीश बागडी, सत्यजित सावंत, सुशांत तळप यांनी मिळून केली आहे.